श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यातील सर्वात भीती वाटणारी गोष्ट कोणती असेल तर ती लोकापवाद. वास्तवांवर पडदा घालत आपण सभ्य कसे दिसू व असू या विवंचनेत आपण कायम असतो. अर्थात याला अपवाद कोणीही नसला तरी याबरोबर दत्त भक्तांची महाराजांना प्रार्थना देखील ही असते की आपल्या कृपेने ज्ञान व्हावे, सन्मार्गाचा अंगीकार व्हावा. या प्रार्थनेचा मान राखत दत्त महाराज अवश्य कृपा करतात आणि मग उगीच वाटणाऱ्या लोकापवादाची भीती वाटेनाशी होते. हा प्रकार म्हणजे नेमके काय तर लोक काय म्हणतील पेक्षा दत्त महाराज काय म्हणतील याचा विचार होणं आणि महाराजांच्या कृपेने ज्ञानप्राप्ती होणं. दत्त महात्म्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. एक उदाहरण म्हणजे अलर्क राजाचे. काशी राजा आणि सुबाहू अलर्काचा सख्खा भाऊ सुबाहू या दोघांनी मिळून या अलर्काच्या राज्यावर आक्रमण केले. सुबाहू हा योगी होता, त्यामुळे मनातील संकल्पशा यश हे होतच. झालं अपेक्षेप्रमाणे अलर्काचा पराभव झाला. अलर्क मनातून खचून गेला. आता सार्वभौम राजा म्हणून असलेली प्रसिद्धी एका क्षणात नाहीशी झालेली. काय करावे, या अपकीर्तीपेक्षा इथून निघून जावे हे बरे. या विचाराने तो रात्री घोड्यावर बसून निघाला आणि एके ठिकाणी निराश अशा मनस्थितीत बसला. काय हे दिवस आले, हे असं कसं झालं? त्यावेळी त्याला आईने दिलेली पेटीची आणि भविष्य सांगितल्याची आठवण झाली. आपल्या आईला आपला भविष्यकाळ माहीत होता हे पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. प्रातःकाळी ती पेटी काढून त्याचे पूजन करून आत पाहताच त्यात एक लिखित होते आणि त्यावर 2 श्लोक लिहिले होते. याचा अर्थ थोरल्या महाराजांनी सांगितला आहे, कोणाचाही संग करू नये, मात्र हे न जमल्यास साधूंचा संग करावा. पुढील श्लोकात काम हा शब्द इच्छा किंवा आशा या अर्थी वापरला आहे. कशाचीही इच्छा असू नये, मात्र हे न जमल्यास मुमुक्षेची इच्छा करावी. मुमुक्षेची इच्छा म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावे ही तळमळीची इच्छा. पुढे दत्त महाराजांच्या भेटीने केवळ एका प्रश्नाच्या द्वारे अलर्काला ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर इथे दत्त महाराजांनी विचारले, अरे अलर्का, आता लोकांच्या दृष्टीने तू रंक असणार आहेस. मग मागे पुढे हत्ती घोडे भालदार असं काही असणार नाही. पराभूत या अर्थी. तेव्हा अलर्क म्हणाला, काही नको आहे. आपल्या कृपेने सर्व मनोरथ पूर्ण झाले. अलर्काप्रमाणे आमच्यावरही दत्त महाराजांची कृपा करावी आणि लोक काय म्हणतील यापेक्षा दत्त महाराज काय म्हणतील हा विचार कायम मनात असू द्यावा. श्री गुरुदेव दत्त.